नमस्कार. RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. परळी शहरात आज महावितरण कार्यालय उपविभाग परळीच्या वतीने व अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली वीज बिल वसुली संदर्भात भव्य वसुली व जनजागरण रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत परळी महावितरण कार्यालयाचे सर्व कर्मचारी, स्टाफ व वायरमॅन सहभागी झाले असून शहरातील रोडे चौक, पद्मावती गल्ली, जगतकर गल्ली, सावतामाळी मंदिर परिसर, काळरात्री मंदिर परिसर, भीमनगर तळ विभाग, टावर मार्गे शिवाजी चौक परिसरात रॅली काढण्यात आली असून सदर रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर म्हणाले की हा आमचा वरिष्ठांच्या आदेशानुसार रिकव्हरी ट्रायल असून वीज ग्राहकांनी थकीत वीज बिल भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे. तसेच वसुली व ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार रविवार रोजीही कार्यालय सुरू ठेवण्यात येत असून ज्यांचे बिल जास्त आहे त्यांना टप्पे पाडून देण्यात येतील व शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी योजनेमध्ये 50 ते 60% बिलात माफी मिळू शकते. त्याचा शेतकरी व ग्राहकांनी फायदा घेण्याचे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर यांनी केले आहे. मार्च महिन्यामध्ये आमच्या जे परळीमध्ये जे जास्त थकबाकी झाली आहे त्याची रिकव्हरी ड्राईव्ह चालू आमचा हा. माझे म्हणजे महावितरणतर्फे सगळ्यांना जी नम्र विनंती आहे की या महिन्यामध्ये आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून आपल्या परळीचं जे नाव खराब झालं आहे की बाबा खूप मोठा एरियाज आहे ते आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासोबत माझे पूर्ण कर्मचारी आहे. आम्हाला कोणाची सक्तीला लाईन कापायची जरूरत नाही पडली पाहिजे, हेच माझ्या जनतेला आव्हान आहे. आणि मला माननीय साहेबांनी जे आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं त्याप्रकारेच आम्ही काम करत आहे. महावितरणने जे आता डिस्कनेक्शनची मोहीम उठवली आहे, पण माझी इच्छा आहे की डिस्कनेक्शन न करता जर ग्राहकांनी पैसे भरले तर आम्हाला आनंद होईल. या उन्हाळ्यामध्ये लोकांना गरमीचा वगैरे त्रास होणार नाही किंवा जो काही त्रास होतो तो होणार नाही. त्यामुळे पुन्हा सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की महावितरणचे बिल भरा व सहकार्य करा. त्याप्रमाणे पुन्हा मी अजून दुसरं एक सांगू इच्छितो की तुम्हाला जर तुमच्या बिलामध्ये अडचण असेल तर आमचा ऑफिस शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीसुद्धा उघडा आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता आणि बिल दुरुस्त करून आमच्याजवळ पैसे भरून घेऊ शकता. जे ग्राहकाचं बिल जास्त आहे त्याला काही टप्पे पण पाडून देऊ आम्ही. महावितरणनं आम्हाला ते पण सूट दिली आहे. बाबा जर खरंच कोणाचे बिल चुकीचं असेल आणि खूप मोठं बिल असेल तर ते वेबसाईटवर जाऊन आपल्या टप्पे पाडायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकाला ऑनलाईन अप्लाय करून टप्पे पण पाडून देता येते. पूर्ण परळी शहरामध्ये राऊंड केला का? पूर्ण शहरामध्ये आम्ही रॅली काढली जेणेकरून लोकांना आज जागृती आली पाहिजे की बाबा महावितरणनं डिस्कनेक्शनची मोहीम चालू केली आहे. न सांगता डिस्कनेक्शन केल्यामुळे लोकांचा रोज जो वाढतो तो आम्हाला वाढू द्यायचा नाही आहे. जेणेकरून ग्राहकांना सुद्धा माहीत पडलं पाहिजे की बाबा हा तो मार्च महिना आहे. अशी आमच्यावर पण खूप प्रेशर आहे. तुमच्या कानावर आल्यास मी सांगतो की आमच्या परळीतले पण आपले 4 कर्मचारी निलंबित झाले आहे आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांना शोकाच्या नोटीससुद्धा आल्या आहे का बाबा तुम्हाला का बरं निलंबित करण्यात येऊ नये म्हणून. त्यामुळे आम्ही पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला मदत करावी व महावितरणला सहकार्य बिल भरून सहकार्य करावे. त्याप्रमाणे कृषी योजनेसाठी सुद्धा शासनाने जी योजना काढली आहे त्या कृषी योजनेमध्ये पण तुम्ही भरपूर फायदा घेऊ शकता. नियर अबाउट 50 ते 60% सुद्धा वीज बिल त्याच्यामध्ये माफ होऊ शकते. कृषी ग्राहकांना सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी पण यामध्ये फायदा करून घेण्यात यावा स्वतःचा. RSTC न्यूज